माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की एकाच दुकानातून वही असतो, पुस्तक असो किंवा गणवेश हे खरेदी करू शकत नाही. परंतु येत्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं शाळा पुन्हा सुरू होणार आहे आणि अशा पद्धतीने एकाच दुकानातून खरेदी करण्यासाठी पालकांना जबरदस्ती केली जाणार आहे. मी आज प्रथमच तुम्हाला सांगू इच्छितो की शासनाचं अभिनंदन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. 15 एप्रिलला एक नवीन जी आर ह्या महाराष्ट्र शासनाने काढला. खरं तर 13 ऑक्टोबर 2004ला गव्हर्नमेंटनी एक जी आर काढलेला. त्या जी आरमध्ये ते असं म्हणतात की कुठलंही शाळा अमुक बूट एका ठिकाणी, अमुक पुस्तकं ह्या दुकानातनं, गणवेश ह्या दुकानातनं असं कुठेही कंपल्शन करू शकत नाही. पण 22 वर्ष याची कधी अंमलबजावणी झालीच नाही. वारंवार कार्यालयात बसलं असताना पालक यायचे आणि कंटिन्युअस आमच्याकडे कंप्लेंट्स व्हायच्या की साहेब ते ह्या दुकानातनं घ्यायला सांगतात, तिथे दुप्पट किंमत घेतात, लाईनीत उभं राहायला लागतं, सेम गणवेश बाजूच्या दुकानात मिळत असतानाही आम्हाला तिकडनं आम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्यात लोकांचा टाईम जात होता पालकांचा आणि पैसे दुप्पट जात होते. तर आता शासनाने हा नवीन जी आर 15 तारखेला काढला आहे. मी ती कॉपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या उद्यापासून दर शाळेत जाणार आहेत आणि त्या जी आरमध्ये काय म्हणतात, SSC, ICSE, CBSE सगळे बोर्ड, या सगळ्या बोर्डांच्या पालकांना ज्यांची मुलं तिथे शिकतात त्यांना त्रास होतोय, पैशापोटी पैसा जातोय, वेळ जातोय आणि ट्रिमेंडस त्यांना त्रास होतोय. तर आम्ही दर शाळा, अगदी सुलोचनादेवी सिंघानिया असो, ज्ञानोदय असो, सगळ्या शाळांमध्ये आमचे कार्यकर्ते माझं वैयक्तिक पत्र घेऊन जात आहेत. त्याच्या मागे तो जी आर असेल. त्या जी आरमध्ये असंही म्हणतात की हा जी आर नोटीस बोर्डवर लावण्यात यावा, म्हणजे पालकांना पण कळावं की हे आता कंपल्शन नाही. आणि आम्ही माझ्या पत्रामध्ये काही नंबर्स देतोय. जर कुठल्याही शाळेने हे कंपल्शन ह्याच्या पुढे जर चालवलं तर आम्ही शाळेच्या गेटवर आंदोलन करू. पण शाळेंच्याच माध्यमातून अशा पद्धतीने एकाच दुकानाला ठेका जो देण्यात येतो ते त्याचमुळे हे पालक त्या ठिकाणी जातात. पण माझं म्हणणंच ते आहे की एका दुकानातनच घ्या असा हटास का शाळेचा आपण पालकांनी सहन करायचा. आणि जेव्हा अशा प्रकारचं जी आर असताना पुस्तकं ही गणवेश ह्या क्वालिटीचा, ह्या रंगाचा एवढंच तुम्ही सांगणं स्पेसिफिकेशन ठीक आहे, पण इकडनंच घ्या याच्या विरोधात राष्ट्रवादी त्यांच्या शाळेच्या गेटवर जाणार म्हणजे जाणार. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे का? त्यांनी देखील समोर येऊन सर्व शाळांना नोटीस पाठवणार. 100% शाळांना, ठाणे महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, जिल्हा परिषदच्या शाळेचं सेक्शन असो, त्यांनी कळवावं. ते कळवतील न कळवतील त्याची वाट मी न बघता मी तो जी आर आणि माझं पत्र आज दुपारनंतर आणि उद्यापासून तर सगळ्या शाळेत पोचेलच आणि ते त्या नोटीस बोर्डवर लावतील याची पण शाश्वती आम्ही घेऊ. सगळ्या शाळेतले पालक पण आमच्याबरोबर आहेत आणि कुठेही जर अशा प्रकारची सक्ती होत असेल तर आमचे कार्यकर्ते रस्त्यावर त्या शाळेच्या गेटवर उतरतील. जर कुठल्याही शाळेने अशा पद्धतीने बंधनकारक केलं की एकाच दुकानातून घ्यायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाची भूमिका काय असणार? आम्ही गेटवर आंदोलन करू एक, आणि त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होईल हे आम्ही बघू. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही शाळा असेल त्या पोलीस स्टेशनवर पण आम्ही धडकू.